वयाच्या 50-60 नंतरही पिळदार शरीर आणि मजबूत स्नायू, आहारात या पदार्थांचा समावेश करा. नमस्कार मित्रांनो, 50 किंवा 60 गाठली म्हणजे शरीर आता साथ देणार नाही, ताकद संपणार आणि अंग सैल पडणार असा विचार तुमच्याही मनात येतो का? पण थोडं थांबा. वय वाढणं ही अडचण नाही आहे. खरी अडचण आहे वयासोबत शरीराची काळजी घेणं बंद करणं. कारण वयाच्या 50 आणि 60 नंतरही शरीर अगदी तंदुरुस्त आणि मजबूत ठेवता येतं. स्नायूंमधला दम व्यवस्थित टिकवता येतो. यासाठी खूप महागडी पावडर विकत आणायची किंवा जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करण्याची अजिबात गरज नाही. रोजच्या जेवणातल्याच काही नेहमीच्या चांगल्या गोष्टींकडे नीट लक्ष देणं जास्त महत्त्वाचं ठरतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका उत्तम पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत, जो चांगल्या प्रथिनांचा आणि आवश्यक पोषक घटकांचा एक सोपा मार्ग ठरू शकतो. पण फक्त हा एक पदार्थ खाऊन लगेच स्नायू बळकट होत नाहीत. तो कसा खायचा, किती प्रमाणात घ्यायचा, कशासोबत खायचा, व्यायामाची जोड कशी द्यायची आणि या वयात कोणत्या चुका टाळायच्या, हे सगळं आज आपण सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला स्नायू मजबूत ठेवण्यासाठी एक सोपा डेली फॉर्म्युला सांगणार आहे. मित्रांनो, जसं जसं वय वाढतं तसतसे शरीरात काही नैसर्गिक बदल घडतात. यातलाच एक मोठा बदल म्हणजे मसल मास, म्हणजे स्नायूंचे प्रमाण आणि स्नायूंची ताकद हळूहळू कमी होणं. याला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया म्हणतात. म्हणजेच वाढत्या वयासोबत स्नायूंचं प्रमाण आणि त्यांची ताकद कमी होत जाणं. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की 60 नंतर शरीर फिट करता येत नाही. उलट चांगला सकस आहार, साधे व्यायाम, शांत झोप आणि योग्य जीवनशैली यामुळे शरीराची ताकद छान टिकून राहते. समजा 2 व्यक्ती आहेत. दोघांचं वय 55 वर्ष आहे. पहिली व्यक्ती दिवसभर एकाच जागी बसून राहते, आहारात पोषण कमी आहे, व्यायाम अजिबात नाही आणि झोपही वेळेवर नाही. दुसऱ्या बाजूला दुसरी व्यक्ती दररोज फिरायला जाते, घरच्या घरी हलका फुलका व्यायाम करते, प्रत्येक जेवणात चांगला पौष्टिक आहार घेते आणि वेळेवर शांत झोपते. दोघांचं वय सारखंच आहे, पण त्यांच्या कामातला उत्साह, चपळाई आणि ताकद यात खूप मोठा फरक दिसून येतो. म्हणूनच लक्षात ठेवा, वय हा फक्त एक आकडा आहे. खरी ताकद आपल्या रोजच्या चांगल्या सवयींवर अवलंबून असते. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या पदार्थाबद्दल. आता प्रश्न येतो की रोजच्या आहारात असा कोणता पदार्थ असावा ज्यातून शरीराला चांगल्या दर्जाचं प्रोटीन मिळेल. यावरचा एक सोपा आणि सहज मिळणारा पर्याय म्हणजे अंड. अंड्यामध्ये शरीराला सहज पचणारं आणि ताकद देणारं उच्च प्रतीचं प्रोटीन असतं. अंड्यात अशी ॲमिनो ॲसिड्स असतात जी शरीराची झीज भरून काढायला आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी खूप मदत करतात. विशेषतः वाढत्या वयात शरीराला प्रोटीनची जास्त गरज असते. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, अंड म्हणजे काही जादूची गोळी नाही. रोज अंड खाल्लं आणि हालचालच केली नाही तर लगेच शरीर मजबूत होणार नाही. स्नायू बळकट होण्यासाठी 3 गोष्टी एकत्र काम करतात: योग्य पोषण, शरीराला व्यायाम आणि पुरेशी विश्रांती. अंड कशा प्रकारे खावं? अंड जेवणात समाविष्ट करण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. उकडलेलं अंड खाणं हा सर्वात सोपा आणि चांगला पर्याय आहे. पण ते कसं खायचं हे तुमची आवड आणि प्रकृती यावर ठरतं. काहींना अंड्याची भुर्जी आवडते, काहींना उकडलेलं अंड आवडतं, तर काही जण भाज्या घालून छान ऑमलेट बनवून खातात. पण खूप जास्त तेल, जास्तीचं मीठ आणि बाजारातील प्रोसेस्ड मसाले टाळलेलेच बरे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मधुमेह, किडनीचा त्रास, हाय कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर अंड्याचं आणि प्रोटीनचं प्रमाण डॉक्टरांच्या किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निश्चित करा.
कारण प्रत्येकाची तब्येत वेगवेगळी असते. मित्रांनो, मग फक्त अंड्यावरच अवलंबून राहायचं का? तर अजिबात नाही. ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्नायू बळकट करण्यासाठी केवळ एकाच पदार्थावर अवलंबून राहून चालत नाही, तर आहारात विविधता हवी. डाळी, उसळी, मूग, चणे, राजमा, दूध, दही, पनीर, टोफू आणि सोयाबीन हे सगळेच उत्तम पर्याय आहेत. जे लोक अंडी खात नाहीत ते या शाकाहारी पदार्थांमधूनही शरीराची प्रोटीनची गरज अगदी सहज पूर्ण करू शकतात. मित्रांनो, मला सांगा, 60च्या वयात प्रोटीन इतकं महत्त्वाचं का आहे? वय वाढलं की अन्नातून ताकद तयार करण्याची शरीराची प्रक्रिया थोडी मंदावते. म्हणूनच ज्येष्ठ व्यक्तींच्या आहारात चांगल्या दर्जाचं प्रोटीन असणं गरजेचं ठरतं. पण इथेच अनेक जण मोठी चूक करतात. सकाळी उठल्यावर फक्त चहा आणि बिस्किटं खाल्ली जातात. दुपारी ताटात फक्त भात किंवा पोळी, संध्याकाळी पुन्हा चहा आणि रात्री अगदीच कोरडं जेवण. अशाने पोट तर भरेल, पण स्नायूंना पोषण देणारे घटक शरीराला मिळतच नाहीत. म्हणूनच दिवसातल्या प्रत्येक मुख्य जेवणात एक तरी चांगला प्रोटीनचा पर्याय असलाच पाहिजे. जसं की पोळीसोबत डाळ, भातासोबत उसळ आणि दही, भाजी पोळीसोबत पनीर, उसळीमध्ये ताज्या भाज्या किंवा अंड्यासोबत भाज्या आणि चपाती. असा समतोल जेवणाने शरीराला खरी ताकद मिळते. मित्रांनो, पुढे जाणून घेऊयात व्यायामाचं खरं रहस्य आणि फक्त चालणं पुरेसं आहे का? समजा तुम्ही उत्तम आहार घ्यायला सुरुवात केली, पण दिवसभर एकाच जागी बसून राहिलात, तर त्याचा काय उपयोग? इथेच नियमित व्यायामाची खरी गरज असते. कारण स्नायूंना जर कामच दिलं नाही, तर ते मजबूत राहण्यासाठी शरीराला कोणतीच प्रेरणा मिळत नाही. दररोज चालायला जाणं ही अतिशय उत्तम सवय आहे. चालण्यामुळे शरीराची हालचाल वाढते आणि तब्येतीला अनेक फायदेही मिळतात. पण जर स्नायूंची ताकद टिकून वाढवायची असेल, तर फक्त चालणं पुरेसं ठरत नाही. चालण्यासोबतच थोडा हलका स्ट्रेंथ व्यायाम करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि व्यायाम म्हणजे लगेच जड वजनं उचलायची असं मुळीच नाही. साठीनंतर शरीराच्या क्षमतेनुसार अगदी साधे व्यायाम करता येतात. उदाहरणार्थ, खुर्चीवर हळूच उठबस करणे, भिंतीला हात टेकून हलके पुशअप्स करणे, रेजिस्टन्स बँड ओढणे, हलके डंबेल उचलणे, टाचा वर खाली करणे आणि शरीराचा तोल सांभाळणारे व्यायाम. पण घाई न करता सावकाश सुरुवात करा. जुनं दुखणं असेल, सांधेदुखी असेल किंवा हृदयाचा त्रास असेल, तर फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम सुरू करा. म्हणजे चालणं थांबू नका, तर चालणं प्लस सोपा व्यायाम प्लस चांगला आहार या तिघांचा योग्य मेळ घाला. झोपेमुळे दुर्लक्ष झालं तर? चांगल्या जेवणासोबत आणि व्यायामासोबत तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. दिवसभर आपण शरीराकडून काम करून घेतो, पण स्नायूंची झालेली झीज भरून काढण्याचं काम शरीर झोपेत असतानाच करत असतं. म्हणून रात्री नियमित आणि शांत झोप घेण्याची सवय ठेवा. उशिरापर्यंत मोबाईल बघत राहणं, रात्री चहा कॉफी पिणं, अवेळी झोपणं आणि सतत काळजी करणं याने झोपेवर परिणाम होतो. म्हणूनच शरीर निरोगी ठेवायचं असेल तर व्यायाम करा, उत्तम आहार घ्या आणि शरीराला योग्य विश्रांती द्या. 50-60 नंतर या 5 चुका टाळा. पहिली चूक, वजन वाढेल या भीतीने प्रमाणापेक्षा खूप कमी खाणं. दुसरी चूक, सकाळचा नाश्ता म्हणजे केवळ चहा आणि बिस्किट. तिसरी चूक, फक्त चालत राहणं आणि स्नायूंचे साधे व्यायाम पूर्णपणे टाळणं. चौथी चूक, दिवसभर एकाच ठिकाणी हालचाल न करता बसून राहणं. पाचवी चूक, एका रात्रीत सगळा फरक दिसावा अशी घाई करणं. मित्रांनो, शरीराला वेळ द्यावा लागतो, त्यामुळे
सातत्य ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. रोज पाळायचा एक सोपा फॉर्म्युला. आता स्नायू मजबूत ठेवण्यासाठी हा साधा नियम लक्षात ठेवा. नंबर 1, प्रत्येक जेवणात चांगला प्रोटीन स्रोत असावा. नंबर 2, पालेभाज्या, फळं आणि धान्यांचा समतोल आहार ठेवावा. नंबर 3, दिवसातून जमेल तितकी शरीराची हालचाल ठेवावी. नंबर 4, रात्री शांत आणि पुरेशी झोप घ्यावी. नंबर 5, आठवड्यातून काही दिवस स्नायूंचे साधे व्यायाम करावेत. नंबर 6, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात सातत्य ठेवावं. 2 दिवस चांगलं खाऊन किंवा आठवडाभर व्यायाम करून शरीर बदलत नाही, पण या चांगल्या सवयी महिने आणि वर्षानुवर्षे टिकून ठेवल्या तर नक्कीच मोठा फायदा होतो. वय 60 असलं तरीही उशीर झालेला नाही, ही गोष्ट मनाशी पक्की ठरवून ठेवा. तुमचं वय 50, 60 किंवा त्याहून अधिक असलं तरी आता वय झालंय म्हणून तब्येतीकडं दुर्लक्ष करू नका. आजपासूनच छोट्या पावलांनी सुरुवात करा. आज 10 मिनिटं चालणं, उद्या हलका व्यायाम, ताटात पौष्टिक जेवण आणि रात्री वेळेवर झोप. आपलं ध्येय तरुणांसारखं दिसणं नसून स्वतःच्या वयात उत्साही आणि स्वावलंबी जीवन जगणं हे आहे. स्वतःची कामं स्वतः करता येणं, दम न लागता जिना चढणं, कोणाच्याही आधाराशिवाय खुर्चीवरून सहज उठणं आणि नातवंडांसोबत आनंदाने खेळणं, हीच खरी फिटनेस आहे. पिळदार शरीर म्हणजे फक्त मोठे स्नायू नव्हे, तर पायांतील भक्कम ताकद, शरीराचा चांगला तोल आणि हालचालीतला वेग. कारण 60 वर्ष म्हणजे आयुष्याची समाप्ती नसून स्वतःच्या आरोग्याला नव्याने जपण्याची एक छान सुरुवात आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये हार्ट नक्की द्या. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.